मी तर पुढे अजून थोडं जाऊन बघतो. पूर्ण माती जेव्हा आम्ही आणतो ना नारळवर हे डोंगरातून सांगतो ना माझा अनुभव. 80 किलो मध्ये घेऊन जातो, 1000 वेळा चढेल. नमस्कार मंडळी, मी शुभांगी. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. अरे कुठे चालली आहे? भूर. आणि काय घातलंय तू? शेतात का? रेनकोट. आणि ना आठवडा सुरू व्हायच्या पासून आमचं डोक्यात चालू होतं, आमचं म्हणजे माझं, की माथेरानला जायचं. कारण मी अजून एकदाही माथेरानला गेलेली नाहीये. सो म्हटलं चला ह्या विकेंडला माथेरानला प्लॅन करूया. दुसरा काही प्लॅन नव्हता आणि पावसाचा जोरही जरा कमी होता, सुरूच झालाय पाऊस. तर म्हटलं चला मस्त माथेरान फिरून येऊया. सो तसं आदल्या रात्री आम्ही ठरवलं पण की उद्या माथेरानला जायचं. आणि माथेरानला पुण्यावरून जायला 4-1 तास तरी लागतात. सो त्याप्रमाणे मग आम्ही ठरवलं की वन डे स्टे करायचा. माझ्या मामाचा मुलगा म्हणजेच प्रवीण, जो तुम्ही आधी व्हिडिओमध्ये बऱ्याचदा बघितलाय, सो तोही आलेला होता. तर म्हटलं सगळे सोबत तिघही जाऊया. सो आदल्या रात्री तसं आम्ही ठरवलेलं आणि मग सकाळी माथेरानला जायचं असं प्लॅनिंग करून रात्री झोपायला उशीर झाला होता, म्हणून सकाळी आम्ही उठायला थोडा आम्हाला उशीरच झालेला. सो आम्ही पटापट आवरलं, नाश्ता केला आणि मग आता माथेरानला जाण्यासाठी म्हणून तयारी करत होतो. पण झालं असं की पाऊस तुम्ही बघताय, बाहेर पाऊस कंटिन्यू सुरू आहे. रेड अलर्ट वगैरे काही नव्हता, जस्ट पावसाने आता जोरच धरलेला आहे. खूप जोरात पाऊस नाहीये पण रिमझिम सुरूच आहे. तर मनात येत होतं सारखं की अरे यार माथेरानला जाऊ, पण खूप सारे रील्स मध्ये बघितलं की तिकडे खूप गर्दी आहे. आता माथेरान मी तर काही पाहिलेलं नाहीये. तुम्ही बघितलं असेल तर कमेंटमध्ये सांगा माथेरान कसं आहे ते. मला नक्की जायचंय तिथे. सो रीलमध्ये बघितलं होतं की तिकडे खूप ट्रॅफिक आहे. मनात आलं की नको यार, एवढ्या ट्रॅफिकमध्ये तर नको जायला. म्हणजे एन्जॉय करणं बाजूला आणि ट्रॅफिकमध्येच आपण अडकून बसू. सो मग आम्ही आता सगळी, मी इथे बॅग पॅक पण केली आहे वन डे स्टे साठी. कपडे वगैरे सगळं पॅक केलंय. बट अचानक मग ठरवलं आम्ही की नको यार, माथेरानला आता तरी नको जायला. खूप पाऊस पण आहे आणि ट्रॅफिक पण असणार. आम्ही म्हटलं चला फक्त बाहेर पडू, कुठे जायचं ते ठरवू. मी ऑलरेडी एक रील बघितलेलं होतं, एक व्हिडिओ बघितलेला होता, कोणीतरी पोस्ट केलं होतं की सुंदर असं टेम्पल आहे, कोंडेश्वर टेम्पल म्हणून त्याचं नाव आहे. आपण त्या टेम्पलला जाऊयात. तिथे वॉटरफॉल्स वगैरे असतात आणि रोडने, मेन म्हणजे पावसाळ्यात काय असतं की जर्नी छान होणं खूप इम्पॉर्टंट. सो मग आम्ही त्या पद्धतीने बॅग पॅक केली होती. त्यातले 1-2 ड्रेस तर घेतले, कारण पावसात तर पक्का ओला होणार हे तर माहित होतं. सो 1-2 ड्रेस सोबत घेतले एक्स्ट्रा आणि मग आम्ही निघालो. अच्छा. इकडून माती डायरेक्ट इथून प्रॉपर आहे ना? तिथं नाही. हे steps नाही. अच्छा, हे मंदिर वेगळं आहे का? कोंडेश्वर टेम्पल हे जांभवडी गावामध्ये आहे. कामशेत म्हणून, जे तुम्हाला माहित असेल, पुण्याजवळच कामशेत आहे. तिथेच जांभवडी म्हणून गाव आहे. ते जांभवडी गावामध्येच हे कोंडेश्वर टेम्पल आहे. आणि पुण्यापासून हे बघितलं तर 68 किलोमीटर, म्हणजेच 68 किलोमीटर आहे. आणि पिंपरी चिंचवड पासून ऑलमोस्ट 1 आवरचा डिफरन्स पकडू शकता तुम्ही. म्हणजे जायला पिंपरी चिंचवड पासून पकडलं तर 1.5-1 तास लागतो आणि पुण्यापासून पकडलं तर 2 तासाचा हा पूर्ण ट्रॅव्हल आहे. आणि हा व्ह्यू बघा, रोडने जाता जाता असे सुंदर वॉटरफॉल बघायला मिळाले की प्रवास अजूनच खास वाटतोय. म्हणजे आपल्या सगळ्यांनाच ना यावर्षी पावसाची खूप वाट पाहावी लागली. एल निनो इफेक्ट म्हणा किंवा अजून काही कारण, पण पाऊस काही येतच नव्हता. काही जण तर अधिक मासामुळे पाऊस पडत नाही असंही म्हणत होते. पण अखेर आपली सगळ्यांची प्रतीक्षा संपली आणि पाऊस आला. आणि आता तर अगदी मनसोक्त पडतोय. सगळीकडे हिरवेगार निसर्ग, धुक्याने हे भरलेले डोंगर आणि वाहणारे हे वॉटरफॉल, पण अगदी प्रसन्न होऊन जातं या सगळ्या गोष्टी बघितल्या काही. माझ्यासारखे तुमच्यापैकीही बरेच जण असतील ना ज्यांना पावसाळा हा वर्षातील सगळ्यात आवडता ऋतू वाटतो. कमेंट मध्ये मला सांगा, तुम्हालाही मान्सून सीझन इतकाच आवडतो का?
आर्या आणि खूप सुंदर रस्त्याने जाता जाता एक स्पॉट दिसलाय म्हणून आम्ही इथे थांबलोय. पण मस्त वॉटरफॉल्स होत आहेत ते सगळे डोंगराच्या वरती सगळीकडे वॉटरफॉल करत आहे आणि असं मस्त खाली पाणी सुरू आहे बघा. भैया पुढे नको जाऊ हं, तिकडे फ्लो जास्त आहे. होत येतो म्हणे मला. दगड किती इथं दगड. यात भीती वाटते रे साप बिबटे निघाला. तर आम्ही बघतोय इकडे पुढे काही अजून मस्त दिसतंय पाणी तर पुढे अजून थोडं जाऊन बघतो. आणि मग तिथे मस्त थोडा वेळ टाइमपास करून पाण्यात वगैरे खेळून आम्ही तिथून निघालो. आणि रस्त्याने असे पाणी साचून लोकांनी जाणून बुजून इकडे असं पाणी साचून ठेवले. मे बी हे भाताची शेतं असणार असं आम्हाला वाटतंय. त्याच्यातून पाणी फिरकून खाली येते. म्हणजे असं पूर्ण माती आहे, त्याच्यातून पाणी फिरकून येते. इकडून काय भारी दिसतंय. आता हा व्ह्यू बघत बघत मस्त आमची जर्नी एन्जॉय करतोय. अरे आणि असं सुंदर व्ह्यू बघत बघत फायनली आम्ही कोंडेश्वर टेम्पलला पोहोचलो. आणि इथे पार्किंगसाठी भरपूर जागा आहे. जेव्हा आम्ही आणतो ना नारळावर हे डोंगरातून हे आणायला लागते फुलं. आता या कोंडेश्वर मंदिराबद्दलचा थोडा इतिहास सांगते. हे कोंडेश्वर मंदिर कामशेत जवळील जांभवडी गावात वसलेले मंदिर 400 वर्षापूर्वीचे एक प्राचीन शिव मंदिर आहे. घनदाट जंगल, पर्वतरांगा आणि मंदिरामागील 3 स्तरावर ह्या नैसर्गिक वॉटरफॉल्सने हे ठिकाण आपल्या टुरिस्टसाठी एक अट्रॅक्शन पॉइंट बनलं आहे. आणि मस्त दर्शन घेऊन झालं. तसेच आम्ही तिथे वॉटरफॉल एन्जॉय केला, काही फोटोज वगैरे काढले. आणि मग इथे वरती असे मंदिराच्या साईडने खूप सारे खाण्याचे स्टॉल आहे. सो आम्ही आता इथे खाण्यासाठी आलो आहोत. मॅगी, भुट्टा, वडापाव असं बरंच काय काय इथे खायला आहे. पण उतरताना आई आणि बाप आठवतो जातो का. तो एक पॉइंट असा आहे ना की उतरताना आपण असं नाही बघू शकत. असं बघितलं म्हणजे आपण हवेतच आहे. ऍक्च्युली आम्ही त्या काकांना विचारलेलं की इथे अजून फिरण्यासाठी कुठले स्पॉट आहे. सो त्यांनी आम्हाला एक डाग बहिरी म्हणून
एक इथे एक खूप ॲडव्हेंचर असा ट्रेक आहे, जो हा महाराष्ट्रातील सर्वात थ्रिलिंग असा आणि जोखमीचा ट्रेक मानला जातो. हा एक किल्ला नाहीये, ते सह्याद्रीच्या कड्यावर वसलेली एक नैसर्गिक गुफा आहे, जिथे भगवान भैरीनाथांचे मंदिर आहे आणि अतिशय अवघड आणि धोकादायक ट्रेक आहे. आणि मग खाता-खाता आमच्या असंच त्यांच्यासोबत गप्पा सुरू होत्या आणि ते सांगत होते. नंतर आम्ही स्नॅक्स वगैरे खाऊन झाल्यानंतर पुढे अजून एक चालत गेलो. या स्टॉल्सच्याच पुढे चालत गेले, की एक अजून छान वॉटरफॉल आहे. जे वॉटरफॉल आपल्याला दिसलाय त्याच्यापेक्षा वेगळा हा वॉटरफॉल आहे आणि खूप मोठा आहे हा पण वॉटरफॉल. परत आला. मस्त तिथे वॉटरफॉलमध्ये एन्जॉय केल्यानंतर जिथे खाण्याचे स्टॉल आहे तिथेच कपडे चेंज करण्यासाठी पण त्यांनी फॅसिलिटी दिली आहे. सो आम्ही मग ओले कपडे वगैरे सगळं चेंज करून छान फ्रेश झालो आणि मग पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो. जाता जाता आम्हाला एक मस्त लोकेशन भेटला आणि तोपर्यंत पाऊस बऱ्यापैकी उघडला होता. सो आम्ही तिथेच कार लावून भरपूर वेळ टाइमपास केला. सो असं काही आमचा काहीही प्लॅन न करता खूप सुंदर अशी आमची ही वन डे ट्रिप झाली. तुम्हालाही जर असं कुठे पुण्याच्या आसपास व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट करू शकता. लेस क्राऊडेड अशी ही प्लेस आहे. सो निवांत असं छान वॉटरफॉल एन्जॉय करत करत तुम्ही ही ट्रिप वन डे ट्रिप करू शकता. आणि तुम्हालाही पुण्याजवळ अजून काही प्लेसेस माहिती असतील अशा छान जिथे क्राऊड कमी असतो, सो ते कमेंटमध्ये नक्की लिहा. सो मला त्या ठिकाणी व्हिजिट करायला नक्की आवडेल. चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि फर्स्ट टाइम हा माझा ब्लॉग बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा. बाय.